Sevarthi Promoting Women of India Series, Episode 14. श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या यमुनाबाई लग्नानंतर लवकरच आपल्या पतीच्या राष्ट्रवाद आणि देशप्रेमाच्या आत्मभावनेत गुंतल्या. राष्ट्रीय चळवळीत त्या सक्रियपणे भाग घेत. अंदमान कारागृहातील तुरुंगवास दरम्यान पत्रांद्वारा भावनिक आधार त्या सावरकरांना देत असत. राजकारण जागरूकता महिलांमध्ये आणण्यासाठी आत्मनिष्ठ युवती समाजाच्या सदस्य झाल्या. 1930 मध्ये रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात स्वदेशी चळवळीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभेचे नेतृत्व त्यांनी केले आणि महिलांना, विशेषतः दलित महिलांना स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचे प्रोत्साहन दिले. 1941 मध्ये चित्पावन ब्राह्मण संघाच्या महिलांनी त्यांचा सन्मान केला. अखिल हिंदू तिळगुळ समारंभात उपस्थित त्या राहिल्या आणि तेव्हा त्या म्हणाल्या, देश हे माझे घर आहे. स्वातंत्र्य संग्रामातील राष्ट्रीयतेचे विचार आणि सावरकरांच्या कार्याचे समर्थन करून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.